अभी हम पेट्रोल डाल के निकल गए हैं आंबिवली रोड। मित्रांनो जशी मी चालवतो तशी, कारण पावसाळी रस्ते चिकट झालेत, गाडी कधी पण स्लिप मारू शकते, अपघात होऊ नये म्हणून असं चालवा। महसूल विभाग तलाठी कार्यालय कोटिंबे। तर आता कोटिंब्याच्या पुढे खांदन येतोय ना, आता कोटिंब्याच्या पुढे खांदन अरे तिकडनं चाललं लागेल का इकडनं खांदनकडनं वाटणं काय लिहिलेली असते
आहे तर ये वाटणी अरे दोन्ही रस्त्याने नाही जायचा, सरळ चढायचं या छोट्याशा वाटणी. या इथं लय गवत आहे. तुमच्या भाषेत काय सांगता गवत आलं? आम डोका सांगतो. डोका भू झाला येट. फिर भी खोलूंगा, खुल जा. हाँ तो हमने टाटा खोल लिया है. अभी हम घने जंगल के रास्ते से जा रहे हैं और मेरे मोबाइल पे स्पाइडर घूम रहा है. तो इधर बिबड़िया वाघ कुछ तो आया है. क्या हो जाएगा? उसने चाहता देखा तो चाहता में दबने के लिए आएगा, हमें कुछ नहीं खाएगा, वो दबने के लिए आएगा. ए अरे कर दिया. तो काला है, इसे बोलते हैं काला. ये दौला नहीं होता है काला. आपको लग रहा होगा ये बनो काला है. तो हम अभी जा रहे हैं, थकान लग रही है बहुत. इसे लोग बोलते हैं, इसको वाड़ा के खाते हैं हमारे लोग. काफी खाते हैं. ये डेंजर ब्लॉग होने वाला है भाई लोग, देखते रहेंगे आप मेरी हिंदी. First family trip with our baby son. Laughter echoes with everyone. Holding hands while make some waves in this magic summer haze. तो हमने टाटा खोल लिया है. अभी हम घने जंगल के रास्ते से जा रहे हैं. मोबाइल पे
आणि कोथळी गडावर चाललेलो आहोत, म्हणजेच पेठ किल्ला. असा रस्ता आहे. सगळीकडे धुका पडलेला आहे. 2 रस्ते आहे तिकडनं, त्या साईडने एक इथं आहे. अशी आवाज वाटले की जेवढी थकान होती तेवढी दूर झाली. आता चांगलं वाटतंय, अजून वरती बघू. हा तिकडनं रस्ता आहे, काय करतो कुठून आणला. लई थकलोय वरती चढून, पण हवा अशी सुटली की चांगला वाटतोय. थकलोय म्हणून बसलोयच आहे. तर थोड्याच वेळात आपण वरती पण चढून तर फायनली त्या ट्रॅकिंगसाठी वरती चढायला Oh my god, जन्नत. शकत नाही. तर सध्या आता इथून आणि हा बघा नजारा पूर्ण फॉग जन्नत मध्ये राहिला. जिंदगी आहे ब्लॉगर जामची कट करत शूटिंग करत मी आता. तर हा दरवाजा रवी भाई हा दरवाजा
पोचलेला आहे. मी बघू शकता किती धोका पडलाय तो. आमचं सगळे वाट लावणार वर्ग. हे बघा विश्वास आहे तुम्हाला दिसत नसेल. हा बघा आलाय. काय लोक आहे ते पण दिसत नाही. इथं विहीर आहे कधी साठत नाही सगळ्यात वरती आहे. पवनचक्क्या वगैरे आहेत तुम्ही बघू शकता. हे बघा किती जवळ आहे. हे रवी ठोंबरे आमच्या ब्लॉगची वाट लावणारा माणूस. 4 मिनिटाची ते 5 मिनिटाचा करणारा तो आपला कर्जत आहे यात्री चढवणार. वरती चढलेलं गाडी चारी साईडला दुकान आहे नुसता काही दिसत नाही नीट. वा वा फॉग. हा बघा भैरवनाथाचं मंदिर. अंधारी काही दिसत नाही. फ्लॅशनी पण दिसत नाही. अंधारी पण बोलूया. बोलू काम तिथे पण घेते अंधारातून काही दिसत नाही. पूर्णपणे माती आहे. माती गाडी वेगळी माती. पूर्णपणे अंधार आहे आतमध्ये. मस्त कोरीव काम केलेले आहे आतमध्ये. येऊन बघा भैरवनाथाचं मंदिर. आज आम्ही कोथळीगड म्हणजेच पेठ किल्ला कर्जत तालुक्यात असणारा एक कोथळीगड पेठ किल्ल्यावर आज आम्ही. तर आज आम्ही भेट दिली कोथळीगडाला. 1 नंबर कोरीव काम आहे. मस्त वरती चढलो, व्हिडिओ काढल्या आणि आता घरी चाललो. नंतर चलो आपला ब्लॉग इथे समाप्त होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. बाय.